वाईनचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आणि त्याच्यावरती काही गैरसमज जास्त मोठ्या प्रमाणात अजूनच समोर येत आहेत. म्हणून आम्हाला ह्या विषयावरती पुन्हा एक दुसरा व्हिडिओ करणं आवश्यक वाटलं. भाऊ तोरसेकरांनी ह्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे आणि त्यांनी त्याचा उपहास करत तो तर्क इतका ताणला की तो कुतर्कापर्यंत जाऊन बसलेला आहे. म्हणजे जसं काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाईन पिकते आहे का असं त्यांचं ते म्हणणं आहे. मूळ विषय असा समजून घ्या की शासनाने मॉल आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देणे महाविकास आघाडीचा असा सरकारचा हा निर्णय आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं खप अतिशय कमी आहे वाईनचा. म्हणजे दारू, देशी दारू आणि त्याच्यानंतर बाकीचं जे प्रक्रिया केलेलं असं जे मद्य असतं ह्याच्या बाबतीतले आकडे पत्रकार प्रवीण बर्दापूरकर इतरांनी पण समोर ठेवले. त्या तुलनेमध्ये वाईनचा खप अतिशय कमी म्हणजे फार छोट्या प्रमाणामध्ये तो आहे. त्याच्यामुळे इथे जरी ते उपलब्ध करून दिलं तरी त्याच्यामुळे त्याचा खप सरळच वाढेल एकदम आणि जसं काही महाराष्ट्र मध्यराष्ट्र होईल अशी काही हे नाही. त्याच्यामुळे जे कोणी ह्या विषयावरती त्या बाजूनं स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून टेंबा जसं काही त्यांच्या हातामध्ये आहेत आणि ते सगळ्या अंधारामध्ये प्रकाश दाखवत निघालेले आहेत असा काही प्रकार नाही. किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन उपलब्ध करून दिली तरीही वाईनचा खप मोठ्या प्रमाणामध्ये हे समजतायत तसा वाढेल असं नाही. उलटा हा थोडाफार प्रोत्साहन देण्याचा फक्त भाग आहे. एक दुसरा मुद्दा म्हणजे जो वारंवार समोर येतो आहे, जो आम्ही आधीच स्वच्छ केलेला होता की शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे ही तर फक्त द्राक्षाचा मुद्दा आहे असं नाही. म्हणून मी त्याही व्हिडिओमध्ये आवर्जून असा उल्लेख केला होता की धान्य, ग्रेन हे धान्य मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आहे, भारतातही उत्पादन त्याचं होतं आहे. गरजेपेक्षा जास्त धान्य तयार झालेलं आहे. या धान्याचा उपयोग होत नाहीये. हे धान्याला भाव भेटत नाहीये. जो काही हमीभाव दिलेला आहे शासन हमीभावाप्रमाणे गहू आणि तांदूळ फक्त खरेदी करतं. पण जो उरलेला हा शेतमाल आहे गहू आणि तांदूळ बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी न विकला जातो आहे. हे अशोक गुलाटेंनी सप्रमाण दाखवून दिलं. आम्ही त्याचाही व्हिडिओ केला, त्याची याकडे तुमच्यासमोर ठेवले. म्हणून जर धान्यापासून मद्य निर्मिती झाली तर त्याचा काहीतरी फायदा प्रत्यक्ष हा जो शेतमाल अतिशय कमी याच्यामध्ये आता विकला जातो ह्याला मिळू शकेल. म्हणजे मूळ मुद्दा असा होता की जास्तीचा जो शेतमाल आहे, अगदी आता कांद्याचे भाव 1 रुपयापर्यंत पडलेले आहे. कांदा जास्तीचा झाला तो फेकून द्यावा लागतो आहे. त्याच्यामुळे मूळ विषय असा होता जो वाईनच्या नावाखाली म्हणून दुसरीकडेच भरकटला गेला. जास्तीच्या शेतमालावरती प्रक्रिया करण्याचे उद्योग म्हणून तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असा शब्द आम्ही वापरला होता. शेतकरी चळवळीनं सुरुवातीपासून हा शब्द वापरलेला आहे. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. मग ते तंत्रज्ञान प्रत्यक्ष बियाण्याच्या बाबतीत असो, बीटी आणि जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं, किंवा प्रक्रियेच्या बाबतीमध्ये असो. एखाद्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं जे तंत्रज्ञान असतं आधुनिक तंत्रज्ञान आम्हाला उपलब्ध असावं जेणेकरून आमच्या जास्तीच्या शेतमालावरती प्रक्रिया करून आम्हाला त्याची व्हॅल्यू ॲडिशन, त्याची जास्तीची किंमत मिळू शकेल. लगेच त्याच्यावरती सगळ्यांनी मला तर इतक्या जणांनी मेसेज पाठवले की शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या कशा वायनरी आहेत आणि त्यांनी त्याला फायदा मिळण्यासाठी हा कसा निर्णय घेतलेला आहे. परत तोच मुद्दा तंत्रज्ञाना स्वातंत्र्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो बाजारपेठेचं स्वातंत्र्य हा आहे. काही जणांना लायसन द्यायचं, काही जणांसाठीच कोटा मर्यादित ठेवायचा किंवा निर्यातीसाठी पण कोटा बांधून द्यायचा किंवा उलट भाव पाडण्यासाठी आयातीचा कोटा, हे जे असं लायसन कोटा परमिट राज आहे हे बरखास्त करा. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य. केवळ शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांनाच वायनरीची परवानगी भेटावी असं नाही. ती बाजारपेठ पूर्णतः खुली असावी. म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठेचं स्वातंत्र्य, हे दोन्ही हातात हात घालून आल्याच्या नंतर मग शेतकऱ्याला भाव भेटेल. अगदी सहकारी साखर कारखाने सुद्धा त्या जे कोणी सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचेच कसे होते आणि त्या सगळ्यांनी मिळून कसं शेतकऱ्याला लुटलं, सगळ्यांनाच लुटलं, शासनाचे पैसे कसे मातीत गेले ह्याची उदाहरणं वारंवार समोर आलेली आहेत. त्याच्यावरती परत बोलायचं काही कारण नाही. एक म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा आहे की जास्तीचा शेतमाल आमच्याकडे आहे. काही कोणाच्या तोंडून हिरावून काही घेतलेलं नाही आहे. पण हे जे जास्तीचा सगळा शेतमाल आहे ह्याच्यावरती प्रक्रिया करून जर त्याच्यावरती मद्य असो किंवा बाकीचे सगळे जे त्याचे तयार झालं तर त्याला भाव भेटू शकेल आणि त्याच्यामुळे ही बाजारपेठ अजून विस्तारू शकेल. हा तो गंभीर मुद्दा आहे. केवळ दारूच्या नावाखाली म्हणून इथेनॉलची निर्मिती आहे. असंख्य गोष्टी आहेत ज्याच्यावरती किंवा फळाचे जे गर काढले जातात, अर्क काढला जातो, ते जे ज्यूसची मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे. हिच्यातल्या कितीतरी शक्यता अशा आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे ही बाजारपेठ विस्तारू दिल्या गेली नाही, प्रक्रिया उद्योग वाढू दिला नाही. म्हणून ह्या सगळ्या अडचणी आहेत.
त्याच्यातला एक भाग म्हणजे वाईन आहे. त्याच्यामुळे वाईनवरती पुढे जाऊ नये. पण दुसरा आम्हाला या निमित्तानं जो गंभीर मुद्दा उपस्थित करायचा आहे की जे सगळे संस्कृती रक्षक स्वतःला नैतिकतेचे पाठीराखे म्हणून घेणारे सांगतात की अशा पद्धतीनं बंदी घातल्याच्या नंतर नैतिकता वाढते का? हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. नेहरूच्या समाजवादी व्यवस्थेमध्ये कुठल्याही गोष्टीवरती बंदी घाला, त्याचं नियोजन करा, ते नियोजन आयोग दिल्लीला बसवा, तिथून त्यांचे हा जो लायसन कोटा परमिट राजचा स्वतः सेन्सॉर बोर्ड आम्ही सांगणार की तुम्ही काय पाहावं काय नाही. सर्वसामान्य लोकांच्या नैतिकतेवरती किमान विवेक बुद्धीवरती यांचा विश्वास नाही हे सांगणार. म्हणून त्या पद्धतीनं लोकांनी चालावं आणि सर्वसामान्य लोकांनी काय खावं काय प्यावं काय पाहावं ह्या सगळ्याच्या दोऱ्या कुठंतरी दिल्लीला कुठंतरी मुंबईला सरकारकडे अडकलेल्या आहेत. हा अतिशय तद्दन खोटा आणि तद्दन ढोंगी असा समज आहे हे आम्ही पहिल्यांदा मांडतो आहोत. हे सगळ्यांसाठी लागू पडतं. दारू मोकळी की मी स्वतः वैयक्तिक पातळीवरती दारू पित नाही, मला दारू आवडत नाही, पण मी स्वतंत्रतावादी असल्यामुळे इतरांना दारू पिण्याचं जे स्वातंत्र्य ते मी मान्य करतो. सर्वसामान्य लोकांना दारूच्या बाबतीतमधली जी काही जनजागृती करायची प्रबोधन करायचे ते इतरांनी करावं. पण दारूचं उत्पादन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा अश्लीलता आपल्याकडे किंवा डान्स बारचा विषय होता किंवा व्यवसाय होता, प्रत्येक वेळी जे तथाकथित सगळे संस्कृती रक्षक पुढे येतात आणि आम्हाला फार कळतंय म्हणून सांगायला लागतात. प्रत्यक्षामध्ये ह्या गोष्टी बंद झालेल्या नाहीत. पुलंचं एक अतिशय सुंदर असं मार्मिक वाक्य आहे की महाराष्ट्र हा टाळानी सुधारला नाही आणि चाळानी बिघडला नाही. अतिशय आधीच्या काळापासून दारूचं सेवन असो, चांगल्या पत्तीची दारू आपल्याकडे सोमरस नावानं किंवा असंख्य नावानं तयार केल्या गेलेली आहे, वापरल्या गेलेली आहे. नाच गाणे चालत आलेले आहेत, तमाशा चालत आलेला आहे, या असंख्य गोष्टी आधीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं काही समाज बिघडला असं झालेलं नाही आहे आणि ते पूर्णपणे बंदी घातली म्हणजे समाज सुधारतो असं पण नाही आहे. त्याच्यामुळे हे जे कोणी संस्कृतीचे ठेकेदार स्वतःला म्हणून घेतात त्यांनी व्यवहारामध्ये येऊन जरा बघावं. ज्या राज्यांमध्ये दारूबंदी आहे तिथे उलट काळ्या बाजार दारूचा तयार होतो, 2 नंबरचा पैसा तयार होतो, गुंडगिरी तयार होते, असंख्य गोष्टीला त्याचा त्रास सहन करावा लागतो सर्वसामान्य लोकांनाच. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोरारजी देसाईंनी दारूबंदी लादल्याच्या नंतर पोलीस खातं जास्त भ्रष्ट झालं असाच अनुभव आहे. आताही जेव्हा म्हणून आम्ही तो आधी उदाहरण सांगितलं होतं की दारूच्या भट्ट्या लावण्यासाठी पोलिसच प्रोत्साहन देतात. या सगळ्या व्यवस्थेचे त्याच्यामध्ये हप्ते बांधलेले आहेत. त्याच्यामुळं ही गोष्ट दारू अशा पद्धतीने बंदी न घालता किंवा असंख्य गोष्टींमध्ये अशा पद्धतीनं बंदी न घालता तुम्हाला जे कायदे करायचे म्हणजे उदाहरणार्थ दारू पिऊन गाडी चालवली त्याच्यावरती जे काही तुम्हाला कायदा करायचा आहे तो कडक कायदा करून तो अंमलात आणावा आणि त्यांना शिक्षा देण्यात यावी. किंवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी अनैतिक वर्तन केलं, दारू पिऊन मारहाण केली, दारू खुली असावी, दारूच्या वरती निर्बंध अशा पद्धतीनं लादू नयेत. दारू दुकानं या सगळ्यातून होणारा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर रीतसर दारू दुकानं आणि दारू विक्रीला परवानगी द्यावी. पण दारूचे दुष्परिणाम जिथं जिथं होतात ते ठिकाणं हुडकून त्याप्रमाणे कायदा आणि त्याची अंमलबजावणी. इकडं लक्ष घालू नका दारूगिरी तयार होतील कुठं विकल्या तिथे, पण दारू पिऊन प्रत्यक्ष गाडी कोण चालवतोय, दारू पिऊन कोणी सार्वजनिक ठिकाणी कसं गैरवर्तन करतोय, दारू पिऊन कोणी मारहाण करतोय का, या सगळ्या गोष्टी कडकपणे पहा. ज्या परदेशामध्ये केले जातात, मी काही हे हवेतलं सांगत नाहीये. तैवानमध्ये आपल्याकडचे शिकायला गेलेले विद्यार्थी ते एकदा दारू पिल्यावर पकडल्यानंतर जो मोठ्या प्रमाणात त्याला दंड झाला, लायसन जप्त झालं, त्याचा धडा घेऊन बाकीच्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी नंतर मग तैवानमध्ये दारू पिऊन गाडी चालवायचं दुस्साहस केलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला कायदा कडक करावा लागेल आणि मुख्यतः कायदाही कडक करण्यापेक्षा अंमलबजावणी कडक करावं लागेल. आत्ताच्या काळात सुद्धा तथाकथित हे म्हणतात त्याप्रमाणे दारूवरती इतकी बंधनं असताना सुद्धा दारू पिऊन गाड्या चालवून काय होतं ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपासून आपण अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षामध्ये कायदे जे आहेत कडक करा असं पण शब्द नंतरचा, जे काही कायदे आहेत त्याची कडकपणे अंमलबजावणी करा हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की सर्वसामान्य लोकांच्या विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवून काही गोष्टी सोपवून द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून आरडाओरडा करून नको तितकी बजबज पुरी माजवण्याचं काहीही कारण नाही. ज्यांना कोणाला दारूच्या विरोधामध्ये प्रचार करायचा आहे, दारू किती चूक आहे हे सांगायचे, ते स्वतंत्र आहेत. त्याच्यासाठी परत अशा पद्धतीनं कुठल्याही म्हणजे आपली जबाबदारी सोपवून द्यायची आणि लोकांच्या गळ्यामध्ये ते बांधायचं, सरकारच्या गळ्यामध्ये विशेषतः बांधायचं याची काहीही गरज नाही. शेतमाला दारू वाईनच्या बाबतीमधला जो गैरसमज पसरवतो आहे तो
तो बाकीच्या सगळ्या शेतमालाला लागू पडतो, म्हणून आम्ही सुटसुटीतपणे ते असं सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा जो काही सगळा माल आहे तयार झालेला जास्तीचा आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, प्रक्रिया करणे, त्याचं नवीन आधुनिक बेणं आणणे आणि तो प्रत्यक्ष बाजारामध्ये आणणे, नंतर विकण्यासाठी बाजारपेठेचं स्वातंत्र्य, 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं नैतिकतेच्या बाबतीमध्ये त्यांनी विविध संस्था आणि ह्याच्या पातळीवरती प्रयत्न करावे. बंदी घालून नैतिकता जपल्या जाते असं कुठेही सिद्ध झालेलं नाही. सर्वसामान्य लोकांची जी काही विवेकबुद्धी आहे ती वाढीत लागण्यासाठी प्रयत्न दुसरी गोष्ट आहे. आणि असे काही जर गोष्टी घडल्या तर त्याच्याबद्दलचे जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी कडकपणे व्हावी, न की बंदी. म्हणजे आपल्याकडं अतिशय इरसाल अशी म्हणे, लेकरू मांडीवर मुतल्याच्या नंतर मांडी कापत नसता, धोतर बदलायचं असतं. त्या पद्धतीनं या सगळ्यांचे जे काही दुष्परिणाम संभवत असतील त्याच्या बाबतीतले कायदे आणि त्याची कडक अंमलबजावणी हा त्याला उपाय आहे. अशा पद्धतीने त्याला विरोध करणे आणि ढोंगळे ड्राय डेच्या दिवशी कसं मोठ्या प्रमाणामध्ये वद्य विकल्या जातात आदल्या रात्रीपर्यंत हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही ढोंगबाजी बंद करा, वास्तवामध्ये या आणि त्याच्यातून प्रत्यक्षामध्ये काय त्याचं निराकरण करायचे ते आपण समस्या निर्माण होईल तेव्हा शोधूयात. बंदी हा उपाय असू शकत नाही आणि त्याच्यावरची ही जी टीका आहे ती अतिशय गैरलागू अशी टीका आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.